नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की वसू आणि रम्या ही परत एकदा आता नंदिनीच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि तिला उचकवत असतात आणि तिला म्हणत असतात, आम्ही सांगतो ना तुला की आम्ही तुझ्या विरुद्ध कसे प्लॅन केलेले असतात. नंदिनी शांतपणे सगळं ऐकून घेते. नंदिनीला कळते हा जेवढ्या वर आहेत तेवढ्याच ह्या खाली आहेत, ह्या खूप दोघी पोचलेल्या आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते, आजपर्यंत तुम्ही माझ्यातली संयमी आणि सोज्वळ नंदिनीच बघितली आहे. आता तुम्ही एकमेकींना धरून उभा राहा, कारण की आता वादळ येणार आहे. असं बोलल्यानंतर ना आता रम्या आणि आत्या ह्या दोघी जरा पेचातच पडतात. नंदिनी एवढी कॉन्फिडेंटली परत कशी काय बोलतीये, कारण की आम्ही तिला एवढं सगळ्यांमध्ये खोटं पाडलंय तरी नंदिनी एवढी स्ट्रॉंग कशी काय. आता ह्या दोघी पण परत चक्कच झालेल्या असतात, पण ह्या दोघी खूपच डाव उलटून टाकण्यात पटाईत असतात. पण नंदिनी आता हार मानायला बिलकुल तयार नसते, कारण की नंदिनी आता खूप चिडलेली असते. कारण की आता काही झालं तरी तिच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, कारण की तिच्यावर बोट उचललं गेलेलं असतं. ती खरी असून सुद्धा तिला खोटी पाडण्यात आलेलं असतं. आणि आता घरातलं या सगळ्या गोष्टींमुळे नंदिनी फारच वैतागलेली असते. आणि इकडे आता नंदिनी दुसऱ्या दिवशी सकाळ होतेच, नेहमीप्रमाणे नाश्ता करते आणि विक्रम हे नाश्त्याला खाली येतात. तेव्हा नंदिनी त्यांच्या पुढे पोह्याची प्लेट ठेवतात. विक्रम पोह्याची प्लेट पाहून विक्रमला खूप आनंद होतो आणि तो बघायला जातो तर नंदिनीने प्लेट ठेवलेली असते. विक्रम म्हणतो की हे काही माझ्यासाठी करायची गरज नाही, जे काही करशील ती तुझ्या सासूसाठीच करशील. असं बोलल्यानंतर ना आता मानिनी खूप चिडते. मानिनी म्हणते, आता तरी बास करा ना, अजून तुम्हाला बास करायच्या नाहीत का गोष्टी. तेव्हा विक्रम चिडतो आणि म्हणतो, ती तुझी सून आहे, तिला तुझ्यासाठी काहीही करू दे, माझ्यासाठी काही करायची गरज नाही आणि मी बास करू शकत नाही. असं तो चिडून मानिनीला बोलतो. कारण की आता ह्या दोघांमध्ये पण खूप वाद चालू असतात, कारण की मानिनी ही पूर्णपणे नंदिनीच्या साईडनं असते आणि विक्रम हा पूर्णपणे वसू आत्याच्या साईडला असतो. आणि या दोघं पण एकमेकांमध्ये खूप क्लेश होत असतात. आणि हे पाहून आता नंदिनीला पण खूप त्रास होत असतो. पण विक्रमला असं वाटत असतं की नंदिनीच खोटं बोलत आहे आणि मानिनीला असं वाटत असतं की नंदिनी खरी आहे, वसू आत्याच खोटं बोलत आहे. आता पुढे मालिकेला अजून काय वळण भेटणार, नंदिनी खरंच अजून काही मोठा पुरावा आणून वसू आत्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.